गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातल्या सावंगा विठोबा नगरीत श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला। श्रीकृष्ण अवधूत महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली, तर आकाशाला भिडणाऱ्या झेंड्यांना खोळ चढवण्याचा सोहळा पाहून भाविक थक्क झाले। चांदूर रेल्वे तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र सावंगा विठोबा इथं गुढीपाडव्याच्या दिवशी भक्तीचा महासागर उसळला। श्रीकृष्णाचे अवधूत महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली। संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती। गुरुवारी सायंकाळी 6 वाजता संस्थानचे विश्वस्त आणि भाविकांच्या उपस्थितीत अखंड अवधूती भजनाच्या गजरात हभभ चरणदास कांडलकर यांच्या हस्ते झेंड्यांना नवीन खोळ चढवण्याचा भव्य दिव्य आणि नेत्रदीपक सोहळा पार पडला। या अद्वितीय क्षणांचे साक्षीदार बनण्यासाठी उपस्थित भाविकांनी तो अनुभव मनात कायमचा साठवून ठेवला। गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सवाची सुरुवात बुधवारी झाली। पहाटेपासूनच भाविक विविध वाहनांनी सावंगा विठोबाकडे दाखल होत होते। यामुळे परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर अनेक भाविकांनी इथं आधीच मुक्काम ठोकला होता, तर संपूर्ण परिसरात अवधूती भजनांचे सूर गुंजत होते।